तरह स्ट्राइक पर बैट्समैन मुकाबला बहुत बड़ा है। टॉस हारने के बाद टीडब्ल्यू जो है ये टीम बैटिंग कर रही है। स्ट्राइक पर सूरज, नॉन स्ट्राइक पर प्रशांत अनिकेत सानप। हाँ बहुत अच्छे लाइन, बहुत अच्छे टप्पा, बहुत अच्छा। पहली गेंद पर रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश है। गेंद बनने पर रहते, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के स्थान में मॅच आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत। ज्यानं 14 चेंडूमध्ये 54 धावा काढलेल्या आहेत त्याचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिलं जाणार आहे सन्मान्य आदरणीय अशरफभाई बेबल आणि त्याचबरोबर समीरभाई काझी या दोघांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच जो ठरलाय त्याला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। मैदानामध्ये चांगला फटका आलाय, बघूया काय घडलाय। मला वाटतं कदाचित या ठिकाणी निश्चित झेल पकडला गेलेला फलंदाज सूरजची केली संपुष्टात येते आणि के सानपला मिळणारी पहिला यश, पहिला विकेट आपण बघतोय। त्यातून खूप चांगला कॅच पकडलाय। दोन खेळाडू आपण बघतोय पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत। आपण मॅच खूप चांगलं बघतोय। टीडब्ल्यू चे गुहागर विरुद्ध तिरुपती सावर्डा ही लढत तुम्हाला बघायला मिळते। निश्चित मोठा मॅच असेल, खूप चांगला आयोजन आपल्याला बघायला मिळतोय। मुरादपूरची मानाची अभिमानाची स्पर्धा। नवीन बॅट्समॅन आपण विचार केला तर मॅक्युलम येतोय। स्टॅकेनला बॅट्समॅन शांत आणि नॉन स्टॅकेनला मॅक्युलम। गोलंदाजी मार्कवर सफल गोलंदाज आपण बघतोय अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर। मोठा फटका खेळायचा आहे। ज्या पद्धतीने आपण अजूनपर्यंत कृष्णा सातपुतेला बघितलं त्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये प्रथमेशने केला आहे, परंतु चेंडू डॉट येतोय आणि अनिकेत सानप दाखवतोय या ठिकाणी मे का दाखल झालोय डी नगर अंधेरीतनं आणि खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते। खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे, अकूट टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते। रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये खूप चांगला फटका येतो। चेंडू ट्रॅव्हल होणार आहे डीप बॅकवूड डीप टर्नमॅन वरती, चेंडू सीमा पार 4 धावा करता शिवांत चाबा आणि आले 4 धावा। प्रथमेशनं पहिला चेंडू स्ट्रगल केला, दुसरा चेंडू ते चौकार। निश्चित आजच्या कार्यक्रमाला सदिच्छा भेटण्याकरता अर्थातच ज्यांच्या माध्यमातून आपण भगव्या बादलातली स्पर्धा बघितली आहे आणि खूप चांगल्या चांगल्या स्पर्धेचं आयोजक देखील आहेत, शिल्पकार देखील आहेत आणि ज्यानं मोठ्या पटल्यावरती मोठं नाव क्रिकेटच्या परिभाषेमध्ये केलं आहे हे आमच्या सर्वांचं लाडके नेतृत्व सतीश भाऊ आमरे यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती आपण मंचावरती या। सतीश भाऊ आमरे यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण मंचावरती असण्याचं आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। सतीश भाऊ आमरे यांचं आगमन झालेलं आहे, निश्चित ते व्यासपीठावरती आले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। मॅचकडे आपण जाणार आहोत। खूप चांगला मॅच मैदानामध्ये चालू आहे, काटेची टक्कर मैदानामध्ये बघायला मिळते। डब्ल्यूचे गुहागर विरुद्ध आपण बघितलं तर तिरुपती सावर्डा। प्रेक्षक वर्ग आपण बघतो खूप संख्येने जोडलेले आहेत। बाईकचा सिग्नल येतोय। टीडब्ल्यूच्या संघ या स्पर्धेमध्ये खास आज नवीन गणवेशला खेळतोय, नवीन ड्रेसिंग मध्ये खेळतोय। संघाची स्थिती आपण बघितली, पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। बॅटिंग करणारा संघ टीडब्ल्यूचे गुहागर, पहिला गडी बाद झाला आणि पहिला धक्का आपण सूरज चरपत बघितलेला आहे। मैदानामध्ये मॅक्युलम आहे, एका बाजूला प्रशांत आहे। अनेक मान्यवर जोडले जातात व्यासपीठावरती आपण बघितलं तर अनेक मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। वहाबभाई बेबल या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत, सतीश भाऊ आंबरे व्यासपीठावरती जोडलेले आहेत। त्या कार्यक्रमाला रंगवण्याकरिता मोठमोठे या ठिकाणी व्यक्तिमत्व आज व्यासपीठावरती आहेत। मुरादपूरच्या इतिहासामध्ये ही स्पर्धा मानाची आहे, चिपळूणच्या इतिहासामध्ये मानाची आहे। या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरिता आशीर्वाद देण्याकरिता सतीश भाऊ आंबरे साहेबांचं देखील आगमन झालं आहे। व्यासपीठावरती अनेक मान्यवर आहेत। मॅच खूप मोठा आहे, टीडब्ल्यूचे गुहागर विरुद्ध तिरुपती सावर्डा या मॅच मैदानामध्ये आहे। त्यांच्याबरोबर आपण बघितलं तर महेशजी पालांडे साहेब देखील या ठिकाणी जोडलेले आहेत। महेशजी पालांडे साहेबांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय। तुम्ही थेट सीमारेषेवरती बॅनर बघताय, त्या बॅनरवरती कुठल्याही बॅनरवरती तुम्ही षटकार लगावला तर तुमच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे। गोलंदाजी मार्कवर रफ्तारचा सौदागर गोलंदाजी करतोय। पहिल्या षटकामध्ये एक सानप ज्यानं 6 धावा दिल्या, त्याच्यानंतर विजय पावले गोलंदाजी मार्कवर। काय केलं प्रशांत टीडब्ल्यूचे गुहागर
मोठा फटका खेळायचा पुन्हा एकदा या ठिकाणी सफल झालेत. घुटना टेक तमाशा देखता स्ट्रोक खेळायचा आहे परंतु तेवढंच सोपं नाहीये. भन्नाट वेग आहे, रफ्तार चांगली आहे, लाईन चांगली आहे, आखू टप्प्याची गोलंदाजी आहे. आर मुरादपूर मध्ये सगळीकडे आपण बघितलं प्रेक्षक आणि प्रेक्षक दिसत आहेत म्हणजे पैसा वसूल टुर्नामेंट आहे. खूप चांगली मॅच आणि खूप चांगली स्पर्धेचं आयोजन मुरादपूर गावाने केलेलं आहे. संपूर्ण गावाची ताकद या ठिकाणी दाखवली जाते. संघाची स्थिती 6 धावा माफ करा. चेंडू चांगला यावेळी मात्र ब्लॉक बॉल स्वरूपाचा चेंडू ऑन साईडला चेंडूला फ्लिक केलं. चेंडू घेतोय निश्चित फरदीन काझी ज्या यंगस्टरची आपण चर्चा करतो काय फेक केली आहे. या यंगस्टरनं खूप धुमाकूळ घातलाय. अनेक जो यंगस्टर आहेत अंडरमचे खेळाडू आहेत, ओरमचे खेळाडू आहेत, यंगस्टर आहेत ते या खेळाडूला बघण्याकरता दाखल झाले. फरदीन काझी नावाचं वादळ आज खेळ कशा पद्धतीनं खूप चांगली फेक त्यांना केली सीमारेषेवरनं. संघाची स्थिती आपण बघितली तर 8 धाबांवरती. षटकाचा विचार केला तर निश्चित दुसरं षटक विजय पावले मुरादपूर एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. गती परिवर्तन आहे. फसवणारा चेंडू आता आतमध्ये येणारा चेंडू शरीराचा वेध घेतो. एक धाव घेतली जाईल. बाईकचा सिग्नल अर्थातच लेग बाईकचा सिग्नल येतोय. संघाची स्थिती आपण बघितली तर 1 धावानं 9 धाबांवरती डावातलं दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. TWJ गुहागरचा संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय. तिरुपतीने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षकाने तरी नाही. रिवाज अटेम्प्ट केला, सक्सेसफुल रिवाज आहे. मागच्या दिशेने चेंडू जातोय, बघूया किती धाबा मिळणार या चेंडूवरती. चेंडू सीमा पार जातोय 4 धाबांत करता. खूप चांगला फटका बॅट्समॅन बॅट मधनं. गोलंदाजी मार्कवर विजय पावले आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर थोडस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुरादपूरची मानाची स्पर्धा जमातून मुस्लिमीन मुरादपूर मोहल्ला प्रेझेंटेड बाय मुरादपूर स्पोर्ट क्लब 2022 आपण रणसंग्राम आणि महासंग्राम बघताय. मैदानामध्ये मॅच तिरुपती साबर्डा विरुद्ध आपण बघितलं तर TWJ गुहागर फरदीन काझीच्या माध्यमातून चुका केल्या जात आहेत. लॉगॉनला उभा आहे. या यंगस्टर वरती खूप जास्त नजरा देखील आहेत. बरेच यंगस्टर आहेत, बरेच खेळाडूंना बघण्याकरता आलेत. एका बाजूला अनिकेत सानपला बघण्याकरता अनेक परीक्षण गर्दी केली आहे. रमेश पवारला पण बघतोय. विजय पावणे या मॅच मध्ये घेतोय. तो दुसऱ्या बाजूला विरारचे अनेक खेळाडू घेत आहेत आणि गुहागरचे अनेक खेळाडू घेत आहेत. दरम्यान 2 षटक संपले. 2 षटकामध्ये धाबा झाल्या त्या 16 धाबा. 12 चेंडूचा काय संपलाय. अनिकेत सानपला पहिल्या षटकात 6 धाबा दिल्या. दुसरं षटक विजय पावले ज्यांना 10 धाबा या ओव्हर मध्ये दिलेत. वैयक्तिक दुसरं आणि संघाकडे तिसरं षटक घेऊन अनिकेत सानप गोलंदाजी मार्कवर. DN नगर अंधेरीचा हा वंडर बॉय गोलंदाजी मार्कवर आहे. आज मुरादपूरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये तिरुपती साबर्डा संघामध्ये आहे. क्षेत्ररक्षण आपण बघितलं तर फाइंडिंगचा खेळाडू आतमध्ये, थर्डमॅनचा खेळाडू आतमध्ये, शॉर्ट कव्हरला विजय पावडेला लावलाय सर्कलच्या आतमध्ये. बाकी सर्व खेळाडू सीमारेषेवरती आहेत. एक लॉंगॉनला भूषणला आपण बघतोय. काव कॉर्नरला फरदीन काझी, मिड विकेटला अक्षय तावडे, स्क्वेअर लेगला दत्तू सावंत आणि लॉकअप बाउंड्री लाईन वरती अक्षयला आपण बघतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. मुरादपूर एंडकंड गोलंदाज चेंडू चांगला यावेळी मात्र चेंडूला ओळखला लोवर बुलटा चेंडू चेंडूला बीट कवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. मोठा फटका, मोठा प्रहार. मॅक्युलमच्या बॅट मधनं काय फटका आलाय. मॅक्युलम दाखवून येतो मी आज TWJ गुहागर संघामध्ये का आलोय, माझ्याकडे काय क्लास आहे आणि गोलंदाजाचं स्वागत या मॅच मध्ये काय फटक्याने केलाय. मिड विकेट बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवून दिला. संघाची स्थिती आपण बघितली तर या षटकानं संघाची स्थिती निश्चित आपण बघितलं तर 22 धाबा. संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 22 धाबा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. गोलंदाज अनिकेत सानप लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता लेग स्टंपच्या बाहेर आहे. कुठेतरी दबाव दिसतोय, कुठेतरी अडचणी दिसत आहेत. पंचाचा सिग्नल वाईट बॉलचा होतोय. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला जातोय. संघाची स्थिती आपण 20 धाबांवरती बघितले. डाबातलं तिसरं षटक आहे. तिरुपती साबर्डा संघामध्ये आपण एकापेक्षा एक खेळाडू बघतोय. दुसऱ्या बाजूला देखील
TW खेळाडू संघामध्ये चांगले चांगले खेळाडू या मैदानामध्ये खेळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु या ठिकाणी वाईड हॅलो छिक हॅलो छिक हॅलो छिक स्थिती आपण बघितली तर एकूण तर युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं नेतृत्व करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आणि आमच्या सर्वांचं दिलची धडकन ज्यांना म्हटलं जातं ते खऱ्या अर्थानं मुबीनबाई खोत या व्यासपीठावरती त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कारण निश्चित मुबीनबाई आणि क्रिकेटचं नातं आहे, जबलचं नातं आहे आणि खास करून त्यांचं आगमन या ठिकाणी या मंचावरती झालंय म्हणजे त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. मी चिपळूणकर सिद्दीक मेमन त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. जमातुल मुस्लिमीन मुरादपूरच्या वतीनं आणि स्पोर्ट्स कमिटी मुरादपूरच्या वतीनं त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मुबीनबाई आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर युवकांचा प्रेरणास्थान दुसरं लाडकं व्यक्तिमत्व ज्यांची मैत्रीची कथा सांगितली जाते, मैत्रीचा इतिहास सांगितला जातोय ते वहाबबाई बिबल या व्यासपीठावरती त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व नाईटची भगवा चषक स्पर्धा आपण बघितलं, त्याचे शिलेदार त्याचे सर्व्हिस सर्वांच्या माध्यमातून स्पर्धा भरवली आणि खूप मोठी स्पर्धा यशस्वी पार पडली गेली. ते भगव्या बादलातले अर्थातच आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सतीश भाऊ यांचं देखील मंचावरती आगमन झालं. सतीश भाऊ आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांना देखील कोरोना योद्धा, कोविड योद्धा म्हणून म्हटलं जातं. त्यानं खूप चांगला लढा दिलाय आणि खूप चांगला संघर्ष केलाय. खास करून आपण बघितलं तर त्यांचं कार्य देखील लोट्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्यांचं देखील परदीन काजी यंगस्टर तालियां क्यों बजा रहे, यही खेल देखना था फरदीन काजी का. लाजवाब है. फरदीन काझीने दाखवलं यंगस्टर माझ्याकरता आलेत, मी काहीतरी करणार आहे आणि काय फेक मैदानामध्ये केले आहे. फरदीन काझीचा तुम्ही शो बघितला मुरादपूरच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये. संघाची स्थिती 30 धावा. डावातलं आपण बघितलं तर मला वाटतंय तिसरं षटक आपण बघतोय. फरदीन काझीने काय फेक केले, सीमारेषेवरनं खूप दूरवरनं आला आणि त्यानं काय फेक केले, डायरेक्ट हिट बघायला मिळाली फरदीन काझीच्या माध्यमातनं. फलंदाज क्रमांक आपण बघितलं तर मैदानामध्ये दुसरा ब्रेक थ्रू अर्थातच मॅक्युडम बाद झाला. प्रशांत अजूनही मैदानामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला मॉन्टी मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्राईक मॉन्टी रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळी मात्र बॅटची खालच्या फ्लो मध्ये लागला तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गणेश होते, परंतु चेंडूला रोखू शकत नाही. चेंडू सीमा पार. अजून एक चौकार, अजून एक फटका, बेमिसाल स्ट्रोक, चेंडू सीमा पार. 30 धाबा स्कोर कॅटेवरती. धावसंख्या आपण बघितली तर एकूण 34 धाबा स्कोर कार्ड वरती. आणि की सानप गोलंदाजी करतोय, समोरच्या दिशेने उडवलाय. यावेळी मात्र लॉंग ऑन बोर्डलाईनच्या बाहेर थेट षटकार आरकेच्या बॅनर वरती जातोय. 500 रुपये मानकरी आहे. गाड्याचं मैदान आहे. काय फटका केला मॉन्टीच्या बॅट मधनं.
मॉन्टीने षटकार कोणाच्या बॅनरवरती ठेवलाय? अर्थात आर के स्पोर्ट, ज्यानं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये धुमाकूल घातली आहे, ज्यानं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठे मोठे ट्रॉफी आणले, त्यांच्या बॅनरवरती थेट षटकार आलाय. 500 रुपयाचा पारितोषिक त्याच्याकरता देखील असेल आणि संघाची स्थिती 39 धावांवर. स्थिती आपण बघितली. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. खूप मागणी गोलंदाजी अनिकेत सानपच्या माध्यमातून बघायला मिळाली. संघाची स्थिती आपण बघतोय 41 धावांवरती. 25 धावांचं षटक अनिकेत सानपचं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. खूप मागणी गोलंदाजी अनिकेत सानप यानं या ओव्हर मध्ये केलेली आहे. संघाची स्थिती 3 षटक संपले. 3 षटकामध्ये 41 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो चेक. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन गणेश दाखल होतोय. गणेश गोलंदाजी मार्क वर गेले. स्ट्रायकरला बॅट्समॅन मॉन्टी, ज्यानं 1 चौकार 1 षटकार लगावलाय. संघाची स्थिती 41 धावांवरती आहे. खूप चांगला मॅच आहे. टीडब्ल्यूचे गोवागर विरुद्ध तिरुपती साबर्डा यांच्या दरम्यानची लढत आहे. साईडला एकूण 4 खेळाडू, ऑन साईडला 5 खेळाडू आहेत. मोठा मॅच, मोठी लढत टीडब्ल्यूच्या विरुद्ध. मॉन्टीने खूप चांगली बॅटिंग केली आहे, परंतु यामध्ये मात्र निश्चित गणेशचा चेंडू ओळखू शकत नाही. 1 धाव घेतली जाते. चला मी तर खेळाडू आपण बघतो मैदानामध्ये अजूनही शांत मैदानामध्ये स्ट्रगल करतो. सगळे आपण बघितले तर प्रशांतने 2 चौकार लावले. संघाची स्थिती 42 धावा. मॉन्टीने 1 चौकार 1 षटकार या मॅच मध्ये लावला आहे. एकूण संख्या आपण बघतोय धावांवरती. स्थिती आपण बघितली तर एकूण 43 धावांवरती. षटकाचा विचार केला तर अंतिम षटक चालू आहे. 4 ओव्हरचा मॅच तुम्ही बघताय. तिरुपती साबर्डा विरुद्ध दुसऱ्या बाजूला संख्या आपण बघितलं तर तिरुपती साबर्डा विरुद्ध टीडब्ल्यूचे कोहागर. ट्रेड विथ जास्त संघ आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. खेळू चांगला आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा मोठा फटका. फरदीन काझी यावेळी मात्र झेल सोडला जात आहे. वायदेश लोकांनी काव करण्याच्या मध्ये होता फरदीन. संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 44 धावांवरती. बॅकफुटवर या ठिकाणी जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर शॉर्ट मॅचच्या दिशेने जातोय. एका धावानं संघाची स्थिती डाबातलं 4थं षटक आपण बघतोय. गोलंदाज गणेश गोलंदाजी करतो आणि 46 धावा. शेवटचा खेळ शिल्लक आहे. झाले ते एकूण 46 धावा. 45 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज तयार. खूप चांगला चेंडू घ्यावे तर ब्लॉकॉल स्वरूपाचा चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने मिड ऑफ आणि मिड ऑन डायरेक्ट हिट बघायला मिळाले. अजून एक धक्का, अजून एक ब्रेक थ्रू या चेंडूवरती. भूषण बोलेला आपण बघतोय काय फेक केले. लॉंगॉनच्या दिशेने आला आणि डायरेक्ट फेक, हेड फेक होते. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. संघाची स्थिती आपण बघितली तर 46 धावांवरती. शेवटचा विचार केला तर मला वाटतं शेवटचा बॉल स्कोर कार्ड वरती 46 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 46. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये येतोय बॅटिंग करण्याकरता. स्ट्राईक एंडला बॅट्समॅन आपण बघतोय बॅटिंग करण्याकरता. स्ट्राईक एंडला प्रशांत आहे. नॉन स्ट्राईक एंडला सौरभ दाखल झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळायचा. भन्नाट वेग आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. मैदानामध्ये 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 47 धावा स्कोर कार्ड वरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावांचं आव्हान तिरुपती साबर्डा संघाच्या डोक्यावरती डब्ल्यूचे गुहागरनं सेट केलाय. 24 चेंडू 43 धावा या मॅच मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत.
जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. मानाची स्पर्धा, लाख मानाची स्पर्धा. एक छोटा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. चिक हालो चिक हालो चिक हालो चिक. ज्यांचा सन्मान या ठिकाणी, सन्मान या ठिकाणी आपण बघितला मंचावरती, ते एक निश्चित आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, युवकांचं प्रेरणास्थान, युवकांचं प्रेरणास्थान आपण बघितलं. ते खास करून गोविंदभाई खोत यांचा सन्मान आपण बघितलं. तर पुढील सन्मान ज्यांचा केला जाणार आहे, ज्यांचं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मैत्रीची कथा सांगितली जाते, एक निश्चित फ्रेंडशिप ट्रॉफी त्या दोन लाडक्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते या ठिकाणी दोन लाडक्या व्यक्तिमत्वाच्या मदतीने भरवली गेली. ते मुबीनभाई खोत आणि वहाबभाई बेबल. आणि वहाबभाई बेबल देखील या मंचावरती नाईटची स्पर्धा भरवण्यामध्ये शिल्पकार शिलेदार त्यांचं आगमन, या व्यासपीठावरती त्यांचा सन्मान, या मंचावरती इम्तियाजभाई कडू आणि बरकतभाई पाते स्पोर्ट्स कमिटीचे एका बाजूला अध्यक्ष आहेत, एका बाजूला सेक्रेटरी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते वहाबभाई बेबल, एक यशस्वी उद्योजक, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारा व्यक्तिमत्व, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. वहाबभाई बेबल, आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे मुरादपूरच्या लाख मोनाच्या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसातलं निश्चित अनेक मान्यवर देखील आले, अनेक खेळाडू देखील आजच्या दिवसामध्ये देखील रंगवणे करता अनेक मान्यवर, अनेक खेळाडू दाखल होत आहेत. कालचा दिवस कोणी गाजवला असेल तर नाना सोपारात सुमित ढेकले, ज्यांना 7 चेंडू 7 षटकार या स्पर्धेमध्ये लगावले, त्याने रेकॉर्ड लिहिलाय. 20 चेंडूमध्ये 4 धावांची ऐतिहासिक खेळी त्याची राहिली. पुढील सन्मान आपण ज्यांचा घेत आहोत, अर्थातच निश्चित आपण ज्यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातली एक मानाची स्पर्धा आपण बघितली, त्यातल्या ऐतिहासिक मैदानामध्ये श्रीराम भूमीवरती आपण जर बघितले भगवा चषक भरवलं, त्या स्पर्धेचे शिलेदार, नाईटची स्पर्धा आपण बघितली, खूप चर्चा त्या स्पर्धेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाली. त्या स्पर्धेचे शिलेदार, त्या स्पर्धेचे सर्वेसर्वा, एक
कांद्यावरती आपण त्यांना ची जबाबदारी बघितली आहे. तुमच्या सर्वांच्या नेतृत्वात अर्थात सतीश मान्य आदरणीय सतीश भाऊ आमरे साहेबांचा या ठिकाणी मंचावरती सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्मान्य आदरणीय सतीश भाऊ सन्मान्य आदरणीय ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय व्यासपीठावरती सतीश भाऊ आमरे या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मंचावरती विनंती आहे खालीद पाते आपल्या शिवस्ते आपण सतीश भाऊ ची ताकद आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मंचावरती ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो ते सतीश भाऊ आमरे साहेबांना आपण बघतो. व्यासपीठावरती ज्यांचा सन्मान केला जातो संघाची स्थिती 8 धावांवरती. सौरभ तयार चेंडू चांगला घ्यावा होता. आडव्या बॅटनं खेळायचा. ऑन साईडला चेंडूला खेळतो. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला. पहिले धाव पूर्ण केले प्रथमेश पवार आणि सॅम आपण बघतो. समीरला आपण बघतो. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अजूनपर्यंत 9 धावा स्कोर कार्डवरती आहेत. तुम्हाला रचवायच्या 48 धावा. तुम्ही 9 धावा अजूनपर्यंत बनवल्या आहेत. दोनचा पारणा पेंडर मॅच आहे. TW चे गुहागर एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डेला पण बघतोय आणि गोलंदाजी मार्गवर सौरभ गोलंदाजी करतोय. डावकर हाताचा खेळाडू आपण बघतो. स्ट्राईक एंडला सॅम खेंडेकर सज्ज आहे. चेंडू चांगला पावलांचा वापर केला तर ऑन साईडला केला. शॉर्ट मिड विकेटवर मॉन्टीचं परत येत आहे. चेंडूला गॅदर करू शकलं नाही. थोडंसं फंबल झालं. एका धावानं संघाची स्थिती आपण बघतोय. पहिलं षटक मला वाटतं संपतंय आणि पहिल्या षटकामध्ये 48 धावांचा पाठलाग तिरुपती सावर्डा 10 धावांवरती पोहोचलेला आहे. बिनगाड्यांच्या मोबदल्यात प्रथमेश पवार मैदानामध्ये आहे. सॅम मैदानामध्ये आहे. 10 धावा काढले. 18 चेंडू 38 धावांची गरज आहे. कुठे जाऊ नका. पाहत राहा एकत्र राहा. मोरादपूरची मानाची स्पर्धा सर्वात लाडकी स्पर्धा. एक छोटासा ब्रेक मध्ये गाणं पुन्हा एकदा तुमच्या मध्ये होतोय. असा गेलो.
वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है इस टूर्नामेंट के अंदर। अच्छा टूर्नामेंट चल रहा है। दूसरे ओवर के अंदर गेंदबाज आकाश सकपाल आ रहे हैं दूसरे ओवर करने के लिए। टीडब्ल्यू जो गुहागर के लिए खेल रहे हैं, मैन फ्रॉम दापोली के खिलाड़ी हैं। स्ट्राइकिंग पर बैट्समैन सैम, नॉन स्ट्राइकिंग पर बैट्समैन प्रथमेश पवार, प्रारंभिक बल्लेबाज है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार आकाश सकपाल अपने से पहला, टीम के से दूसरा ओवर लेकर 47 बनाए गए, 48 का टारगेट है। गेंदबाज तैयार, राइट ऑफ बहुत विकेट, पहली गेंद बहुत कमजोरी के साथ खेलते हुए स्क्रीन बोर्ड के बाहर शेर की जनक सबसे अलग कौन निकला। रन आकाश का स्वागत बगे। दूसरी गेंद एक बार फिर ऑफ्टर के बाहर भी बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए एक स्टकर की तरफ गेंद जारी है। खिलाड़ी तेजी के साथ पीछे से आए, एक रन जारी है, एक रन के साथ रन संख्या में इजाफा। दूसरा ओवर जारी है, दूसरे ओवर के अंदर रन संख्या 17 रन। सैम बहुत अच्छा कर एक रन पर प्रथमेश पवार जो 2 रनों पर खेल रहे हैं बगैर किसी नुकसान। 17 रन 48 का पीछा इस मैच के अंदर चलता हुआ 17 रन बनेंगे। दर्शक देखिए भारी तादाद में है, कच्चा कप बना हुआ मैदान आप देख रहे हैं। मेहमान एक बार फिर मंच के ऊपर बहुत ज्यादा गए। 2022 का टूर्नामेंट सक्सेसफुल टूर्नामेंट चल रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार आकाश। ये एक बार फिर देखते हैं अंपायर नंबर पर जुड़ रहे हैं ऑफ टर्न के काफी बाहर। अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिला गया। वाइड का सिग्नल आता हुआ। हेलो चेक, हेलो चेक। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर मिस किया, मिस्टर एक बार फिर ब्लाइंड स्ट्रोक आता हुआ। बिंदी गेंद आती हुई टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताना प्रथमेश यही कर रहे हैं, टप्पा खाने के बाद नीचे की तरफ ज्यादा रही है। रन संख्या कुल मिलाकर 18 रन। ओवर के बाद की जो दूसरा ओवर चल रहा है आकाश सकपाल अपने बॉलिंग मार्ग पर बढ़िया गए, लाजवाब है, स्ट्रोक कमाल का है। लंदन पर खिलाड़ी है मगर इनके सर के ऊपर से गेंद बॉल के बाहर खिलाड़ी थे मगर खिलाड़ी बन गए दर्शक। दर्शन ने रोका में गेंद जाते हुए 6 रनों का इशारा करता। थैंक यू। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 24 में लॉस। आकाश की अच्छी गेंद है, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को ऑन साइड पर खेलते हुए लॉन्गन की तरफ खिलाड़ी है, अच्छी फील्डिंग करते हुए पहला रन मुकम्मल। दूसरे की मांग है, तेजी के साथ दौड़ लगा रही है। 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 26 रन। जीतने के लिए 48 बनाने तिरुपति साबरडा प्रारंभिक बल्लेबाज बहुत अच्छा काम कर रहे हैं। प्रथमेश पवार का आपने स्ट्रोक देखा, दर्शन स्ट्रोक देखने के बिना नौगन की तरफ बहुत कमाल के खिलाड़ी है। राइट ऑफ बहुत विकेट, एक बार फिर गेंदबाज के सर के ऊपर से गेंदबाज के हाथों को लगने के बाद नॉकआउट की तरफ गेंद आते हुए 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 27 पर पहुंचे गए। इस ओवर के अंदर 17 रन आए, पहले ओवर में 10 रन आए। आप देख रहे हैं मुरादपुर का त्यौहार और मुरादपुर का रन संग्राम है। इस मैच में जीतने के लिए 12 गेंद बच्चे भी गए। तिरुपति साबरडे को जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। एक तरफ डूब है तो दूसरी तरफ एक बार फिर देखे, एक तरफ खाई है दूसरी तरफ एक बार फिर कुंबा है। आज दोनों तरफ बराबर की लगाई है, मुकाबला बहुत अच्छा है। 12 गेंदे 21 रन की जरूरत है। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगी। छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना और गाने के साथ वापस आएंगे।
स्ट्रोक। एक बार फिर देखिए छोटी गेंद थी, चंद्रकांत पहली गेंद लेकर आए थे तीसरी ओवर की, बहुत अच्छा पंच करते हुए और कमाल का स्ट्रोक लगा रहे हैं। बहुत अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर प्रथमेश पवार द्वारा। चंद्रकांत के ओवर के अंदर हल्ला बोल दिया, रन संख्या कुल मिलाकर 33 अच्छी है। नजाकत पर स्ट्रोक खेलने की कोशिश, सामने की तरफ उड़ाते हुए एक्स्ट्रा कवर पर मॉन्टी है, इन्होंने नपक लिया। प्रथमेश गैप ढूंढना चाहते थे, एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी थे, उनके हाथ में गेंद जाते हुए विकेट का पतन करने वाला है। डकआउट के अंदर गए, जिसके अंदर कमाल के स्ट्रोक आपने देखे, 2 छक्के लगाए और 17 रनों की पारी समाप्त हुई है। अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है, 10 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। मुकाबले में एक बार फिर टकराव बराबरी बना गए, जी जान लगाने की जरूरत है, मैच बन सकता है। चंद्रकांत अपने बॉलिंग मार्ग पर, नए बल्लेबाज नॉन स्ट्राइकर पर अक्षय भोले को आप देख रहे हैं, स्ट्राइकर पर सैम जो कि प्रारंभिक बल्लेबाज है। ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4। याची है, एक बार फिर देखिए शॉट उतना अच्छा नहीं, हवा में जाते हुए खिलाड़ी है, लपक लिया। कैप्टन है, कैप्टन बहुत अच्छा काम करते हुए, तालियां सभी तरफ बज रही है, गाने का भी समय आने वाला। देख रहे हैं आप, कैप्टन बहुत अच्छा फ्रंट पर बहुत अच्छा काम कर रहे हैं, पीछे की तरफ खड़े हैं और कैप्टन हमेशा एक बार फिर अच्छा काम करेंगे तो मैच बनने वाला है। अभी भी मैच समाप्त नहीं है, टीडब्ल्यू जो कोशिश कर रहे हैं, 9 गेंदे 15 रनों की जरूरत है। तिरुपति सावंडे को जीतना है, 9 गेंदे 15 रनों की जरूरत है। मैदान में एक बार फिर देखिए आग बराबर की लगी। मैंने पहले कहा कभी इधर कभी उधर, थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मुकाबला चल रहा है। अक्षय तावड़े ने बल्लेबाज 2 विकेट जाने के बाद, विकेट की बात की जाए तो प्रथमेश पवार 17 पर आउट हुए, 8 गेंदों के अंदर 7 गेंदों के अंदर 14 रन बनाने वाले खिलाड़ी समीर को आपने देखा प्रारंभिक बल्लेबाज थे। 9 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रन की जरूरत है। मुकाबला एक बार फिर पैसा वसूल मैच होने वाला है। शाम का मैच है, कल के दिन पर इसी मोमेंट पर मुरादपुर में मैच जो जीता था फाइटर के खिलाफ, वो मैच एक बार फिर याद आने वाला है। 9 गेंदे 15 रन की जरूरत है। फील्डिंग थर्ड मैन पॉइंट का खिलाड़ी अंदर, फाइंडिंग का खिलाड़ी अंदर है, बाकी सभी खिलाड़ी बॉर्डर पर। लेफ्ट अप राउंड, रिवर्स अटैक करने की कोशिश, पहली गेंद पर गलत सोच का दायरा बहुत छोटा है, गेंदों और रनों के बीच का फासला बढ़ रहा है। 8 गेंदों 15 रनों वाली जरूरत है। 8 गेंदों का खेल बचा गए, 15 रन बनाने गए। हमारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं, हमारे स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं। टूर्नामेंट एक बार फिर सक्सेसफुल चल रहा है, दर्शक से कच्चा कच बराबर मैदान है, पैसा वसूल मैच है। 8 गेंदे 15 रन तिरुपति साबरडे को चाहिए। माहौल अच्छा बना हुआ है, क्या माहौल है। एक बार फिर पिक्चर ये सुपर से डुपर हिट होने वाली है। अक्षय भोले स्ट्राइक गेंद पर गए, अक्षय भूषण है, भूषण भोले को देख रहे हैं। नॉन स्ट्राइकर पर अक्षय तावड़े है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज चंद्रकांत तैयार भूषण के लिए, और खड़े खड़े करने की कोशिश। अच्छी गेंद है, टप्पा अच्छा गए, लाइन अच्छी गए, 34 स्टंप पर 5वें स्टंप पर गेंदबाजी कर रहे हैं भूषण भोले। एक बार फिर देखिए इनके बल्ले पर गेंद नहीं आ रही, गेंद टपक खाने के बाद विकेट कीपर के प्रस्थान में इनके पैर नहीं चल रहे, पैर चलना बहुत जरूरी है, फासला बढ़ रहा है। 7 गेंदे 15 रन, पैसा वसूल मैच है। 48 का पिक्चर, रन बनेंगे 33। विकेट की बात की जाए तो 2 विकेट के नुकसान पर प्रथमेश आउट हुए, उसके बाद रन नहीं बन रहे हैं। प्रारंभिक बल्लेबाज जो आउट होने के बाद लौटे गए, उसके बाद रन नहीं बन रहे। क्या माहौल बना हुआ है, जीतने के लिए 7 गेंदों का गेम बचा हुआ है, 15 रन की जरूरत है। दर्शक तक लगाकर देख रहे, इसीलिए कहा जाता है टीवी ऑन रखिए, नजरें ऑन रखिए, मैच अच्छा होने वाला है। पिक्चर सुपर हिट है, रिवर्स अटैक करने की कोशिश है, खराब सोच है, सोच का दायरा बहुत छोटा है, सीधी उंगली से घी निकल रहा है। प्रथमेश ने सीधे बल्ले से रन बनाए हैं, भूषण गलत शॉट खेलते हुए उंगली टेढ़ी करने की कोशिश की है। 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 15 रन की जरूरत है। आग बराबर की लगी है, एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आने मिलेंगे।
सौरभ कमाल के खिलाड़ी है, छोटे उम्र के खिलाड़ी है, मगर इनके पास तजुर्बा लाजवाब है, इसीलिए इनको छोटा पैकेज बड़ा धमाका कहा जाता है। 6 गेंदे 15 रन, एक तरफ अक्षय तावड़े, दूसरी तरफ भूषण भुडुका दिख रहे हैं, गेंदबाज सौरभ तैयार। भाई देखिए लाजवाब है, एक बार फिर मैदान के अंदर शायद करीबी मामला बन सकता था, पहला रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए आएंगे मैदान के अंदर, वाकई में बना किया, बहुत अच्छा मुकाबला है। सूरज एक बार फिर देखिए मैदान के अंदर आवाजें क्या आ रही है, सूरज का इंजन गर्म है, इंजन गर्म नहीं करना है, भगवान ने सबसे प्यारी चीज जो दी है वो दिमाग है, दिमाग की बत्ती को जला। मैच ऑन है, रिजल्ट ऑन होने बना गए, 5 गेंदे 14 रन की जरूरत है। भूषण को आप देख रहे हैं स्ट्राइकिंग पर, नॉन स्ट्राइकिंग पर अक्षय, गेंदबाजी करने के लिए मुरादपुर एंड से गेंदबाज सौरभ गेंदबाजी कर रहे हैं। दर्शक देखिए कहां से मदद ले रहे हैं, दर्शकों को पता है ये मुरादपुर का त्योहार है, ये वापस नहीं मिलने वाला है, जिंदगी दोबारा नहीं मिलेगी, ये मैच भी दोबारा नहीं मिलने वाला है। 5 गेंदे 14 रन की जरूरत है। ये एक बार फिर अग्नि परीक्षा बाउंसर से मैदान के अंदर रन लेना है, गॉन, रनआउट का विकेट, व्हाइट बॉल का सिग्नल है, एक तरफ व्हाइट बॉल, दूसरी तरफ विकेट है, यानी गाड़ी का समय आने वाला है, विकेट गिरने वाला है, गॉन। बार भी देखिए जिंदगी ये दोबारा मिलने वाली नहीं है, मुरादपुर का टूर्नामेंट एक बार भी दोबारा मिलने वाला, ये मैच दोबारा मिलने वाला नहीं है। 5 गेंदों का खेल बचा भाग है, तिरुपति साबरडी को जीतने के लिए 13 रनों की जरूरत है। पैसा वसूल मैच है, दर्शक तक लगाकर देख रहे हैं। क्रिकेट का खेल एक जंगल है तो जंगल का शेर कौन है वो आज की शाम में पता चलने वाला है। दोनों तरफ एक बार फिर देखिए बराबर की लड़ाई है, कभी इधर कभी उधर है, 50-50 वाला मुकाबला चल रहा है, जो एक बार फिर देखिए सभी टीमें इस मैच को टक लगाकर देख रही है। 5 गेंदे 13 रनों की जरूरत है। मैदान के अंदर छोटा पैकेज बड़ा धमाका गेंदबाजी कर रहे हैं, सौरभ को आप देख रहे हैं, सोमजई ओमनी के लिए खेलते हैं। आज टीडब्ल्यू जो गुहागर के 5 स्ट्राइक के अंदर अक्षय तावड़े, नॉन स्ट्राइक के अंदर नए बल्लेबाज दत्तू सावंत आए हैं। 5 गेंदे 13 रनों की जरूरत। राइट आर्म राउंड विकेट, गेंद अच्छे आसमान की तरफ हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, गेंद जाती हुई गैप के अंदर टप्पा करने के बाद खिलाड़ी खुद नहीं कर पाएंगे, गेंद बॉर्डर के बाहर मिलेगी रन 4 पे बेड़ा जाता मैच। गेंद 9 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, पैसा वसूल मैच। 4 गेंदों का खेल बचा हुआ, एक बार फिर इस मैच के अंदर जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। सौरभ के खिलाफ चौका आया है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राइट आर्म राउंड विकेट। गति परिवर्तन है, बचाया गया, आसमान की तरफ उड़ाते हुए लाजवाब है, बेमिसाल है, आउटस्टैंडिंग है, क्या कमाल का छक्का लगाया गया, वाह वाह भाई वाह। गेंद मारने के बाद मैग्निफिसेंट गाली का समय। रुख पतला गए, मैदान के अंदर मैच बदला गए, 3 गेंदों का खेल बचा हुआ गए, 3 रन की जरूरत है। सौरभ के खिलाफ हल्ला बुना अक्षय तावड़े ने, एक बार फिर देखिए पैरों पर करने की कोशिश, ऑफसाइड की दिशा में गेंदबाज खुद जाते हुए 1 रन मुकम्मल किया, 1 रन के साथ संतुष्ट होना पड़ेगा। एक तरफ टीडब्ल्यू, दूसरी तरफ तिरुपति साबरडा, 2 गेंदे और 2 रन की जरूरत है। मैच टाई होगा, सुपर ओवर पर जाएगा। मुकाबला अगर टाई होता है तिरुपति साबरडा सुपर ओवर खेलना पड़ेगा। पैसा वसूल मैच है, 2 गेंदों का खेल बचा हुआ है, 2 रनों की जरूरत है। एक तरफ एक बार फिर खाई है, दूसरी तरफ आग आपने बराबर की लगाई है। लाजवाब मुकाबला है, टूर्नामेंट एक बार फिर सक्सेसफुल है। 2 गेंदों का खेल है तिरुपति साबरडा को जीतने के लिए, 48 रन बनाने हैं, जिसके अंदर अब 2 रन की जरूरत है। राइट आर्म राउंड विकेट दत्तू के लिए, और लाजवाब 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 मैदान के अंदर रन लेने की कोशिश है, दूसरे पर विकेट गिरने वाला है, मैच अभी भी समाप्त हुआ है, विकेट गिरने वाला है। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को
बरोबर घ्यावा लागेल. टीडब्ल्यूचे गोलर प्रथमेश मेंद्रे लक्षात ठेवा. मॅच टाई झाला, सुपर ओव्हर. मैच टाई झाला, सुपर ओवर. एक गेंद 2 रन. एक बार फिर देखिए, जिंदगी दोबारा नहीं मिलने वाली है. यह मैच दोबारा नहीं मिलने वाला है. नजरें मैदान पर रखिए, टीवी ऑन रखिए, मोबाइल ऑन रखिए. पैसा वसूल मैच है. मुरादपुर का त्योहार क्यों कहा जाता है? एक बार फिर देखिए, सभी का यही नारा, मुरादपुर सबसे प्यारा क्यों कहा जाता है? एक छोटा सा ब्रेक में गाने के साथ वापस आता है. एक गेंद और 2 रन की शुरुआत. इसीलिए कहा जाता है, एक बार फिर देखिए, जवानी से बुढ़ापा आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ बनने के लिए वक्त लगता है, क्रिकेट के खेल को बदलने के लिए वक्त नहीं लगता. आज खेल बदला गया मुरादपुर के टूर्नामेंट में. आज मैच बदला. एक गेम 2 रन की जरूरत आहे. जर मॅच आवडला, टाळ्यांचा गजर मला ऐकायचा, टाळ्यांचा आवाज मला ऐकायचा आहे. टाळ्या जरा वाजल्या पाहिजे जोरदार. एक गेंद का खेल बचा, 2 रन की जरूरत है. तालियां बज रही. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सौरभ यंगस्टर गेंदबाज है. स्ट्राइक पर अक्षित तावड़े, नॉन स्ट्राइकर. एक बार फिर स्ट्राइक पर अक्षित तावड़े, नॉन स्ट्राइकर पर फरदीन काजी. अच्छी रक्षात्मक खेलते तो पहला रन मुकम्मल करेंगे. दूसरे के आएंगे क्या? एक बार फिर देखते पहला रन मुकम्मल. दूसरे के बाद डायरेक्ट हिट करने की कोशिश. 2 रन मुकम्मल होते हुए करीबी मामला था. फरदीन काजी दौड़ रहे थे. इसी के साथ तिरुपति साबरडे ने जिताया. गाने का समय आने बना गया. मैच